नमस्कार, माझं नाव महेंद्र विठ्ठल शेलार. मी राहणारा बदलापूरचा आहे. मी आज माझा 4था दिवस आहे. मी लाईफलाईन हॉस्पिटल म्हणून आहे पनवेलला, तिथे ॲडमिट आहे. आज माझा डिस्चार्ज होत आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच आहे का ह्या हॉस्पिटलचं खरंच कौतुक करणं जेवढं करेल तेवढं कमी आहे. कारण मला जे हॉस्पिटलला ॲडमिट होण्याचं रिझन होतं मूतखडा, आणि मूतखड्यामुळे झालेलं किडनीवरती इन्फेक्शन. ॲक्च्युली मूतखडा ही मोठी गोष्ट नव्हती, पण त्याने झालेलं इन्फेक्शन आणि जो मला हा त्रास मला कमीत कमी 7 ते 8 दिवसापासून होत होता. मी ऑलरेडी बदलापूरला एका हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली, नाव नाही घेत, पण तिथे त्या ट्रीटमेंटमध्ये मला काही उपयोग झाला नाही किंवा त्यातल्या ट्रीटमेंटमुळे मला कुठलाही आराम भेटला नाही. पण मी एका रेफरन्सने आणि गुगलवर शोधत मी लाईफलाईन हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन काढली. पण त्याच्यासाठी मी खरंच पहिले थँकफुल असेल तिकडचे जे HR आहेत प्रमोद शेंडकर, आणि दुसरे तिकडचे मार्केटिंग हेड आहेत महेंद्र उरणकर. त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही या इकडे आणि तुम्हाला इकडे ट्रीटमेंट व्यवस्थित भेटेल. आणि मी मंगळवारी इकडे सगळे आपलं डॉक्युमेंटेशन, आपले सगळे जे हे होते कागदपत्र वगैरे घेऊन आलो आणि मी इकडे डॉक्टर अजिंक्य पाटील यांना भेटलो. भेटण्याच क्षणी त्यांनी मला पूर्ण पहिले रिलॅक्स केलं आणि मला सांगितलं की काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, आणि मला सर्जरीची त्यांनी रिकमेंडेशन दिलं. सेकंड डे त्यांनी मला सर्जरी केली. RIRS म्हणून त्यांनी माझी सर्जरी केली मूतखड्यासाठी. मला असं वाटतं 2 का 3 सेकंदाची सर्जरी होती आणि प्रोसेस हा फक्त हार्डली 20 मिनिटाचा होता, आणि त्यात मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. आज 2रा दिवस आहे सर्जरी होऊन आणि मी रिलॅक्स आहे. आणि खास करून ह्याच्यामध्ये ॲड करण्याचं असं रिझन आहे का एकाच ह्याच्यामध्ये सेटिंगमध्ये त्यांनी पूर्ण सर्जरी माझी कंप्लीट केली. आणि डॉक्टरांचंच नाही, इकडच्या स्टाफचं, सिस्टमचंही कौतुक आहे, कारण का त्यांचा रिस्पॉन्स आणि त्यांचं जे कॉपरेशन होतं एवढं चांगलं होतं का असं कधी वाटलंच नाही का आपण हॉस्पिटलला आहे करून. पहिली मी परत थँकफुल आहे हॉस्पिटलचा, त्यांच्या स्टाफचा आणि डॉक्टरांचा.